नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे. साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला. उद्या म्हणजे 22 आणि 23 ऑगस्ट रोजी 2 दिवस IBPS PO ची प्री एक्झाम्स आहे. यासाठी मी लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी जे आहे हे सेशन आजच्या लेक्चरमध्ये घेऊन येतोय. आता खूप सारे विद्यार्थ्यांचा जो आहे अभ्यास झालेला आहे आणि काही विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही झालेला, काही विद्यार्थ्यांच्या बॅचेस चालू आहे ऑलरेडी. ओके, तर यामध्ये जे बॅचेस झालेले आहेत त्यांनी पण कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि ज्यांच्या बॅचेस समजा 50% झालेले आहे किंवा 40% झालेले आहेत त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने पेपर सॉल्व्ह करायचा आहे, तर त्याच्या बाबतीत मी आज या ठिकाणी बोलणार आहे. यामध्ये लॉजिकल रिजनिंगच्या बाबतीत असेल, नंतर मॅथमॅटिक्सच्या बाबतीत असेल, नंतर इंग्लिशच्या बाबतीत असेल, कोणते क्वेश्चन्स तुम्हाला अगोदर घ्यायचे, कोणते क्वेश्चन्स नंतर सॉल्व्ह करायचे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये जे आहे ते क्लिअर करणार आहे. सुरुवातीला सेशन कोणता असेल, यामध्ये कोणता सब्जेक्ट असेल, लॉजिकल रिजनिंग पासून स्टार्ट होतो का इंग्लिश पासून स्टार्ट होतो की मॅथ्स पासून स्टार्ट होतो, हे आपल्याला उद्याच समजेल विद्यार्थी मित्रांनो. पण SBI PO ची जी काही प्री एक्झाम्स होती यामध्ये इंग्लिश पासून स्टार्ट झाला होता, नंतर क्वांट दुसरा सेशन होता आणि तिसरा लॉजिकल रिजनिंग सेशन होता. यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जे आहे ते रिजनिंग मध्ये चांगले अटेम्प्ट केले होते. नंतर मॅथ्स आणि जे काही इंग्लिश होतं त्यामध्ये ॲव्हरेज अटेम्प्ट होते समजा. तर SBI PO चा पेपर होता, जागा कमी होत्या आणि डिफिकल्टी लेवल जी आहे SBI PO ची अदर एक्झामच्या कंपॅरिझन मध्ये जी आहे ती जास्त असते विद्यार्थी मित्रांनो, हे सांगायचं झाल्यास. ओके, आता सर्वप्रथम आज तुम्हाला ज्यांचा उद्या पेपर आहे समजा त्यांनी आज काही करण्यात अर्थ नाहीये, नवीन गोष्टी शिकण्यात काही अर्थ नाहीये. ज्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी येतात त्याच्यावर थोडंफार काम करा. ओके, नवीन गोष्टी शिकण्यात आणि त्याच्यावर टाइमपास करण्यामध्ये त्याच्यात काहीच मिनिंग नाहीये विद्यार्थी मित्रांनो, कारण ती उद्या तुम्हाला अप्लाय करता येईल नाही करता येईल त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. ज्या काही गोष्टी आहेत त्या सिली मिस्टेक टाळणं गरजेचं आहे. जेवढं येतं तेवढंच ऍक्युरेट करून येणं गरजेचं आहे, ऍक्युरेसी मेंटेन करणं गरजेचं आहे उद्याच्या पेपरमध्ये. कारण उद्याचा पेपर तुम्हाला कन्सेप्ट आणि ऍक्युरेसी या दोन्ही गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागतं, तरच तुम्हाला इथे चांगला स्कोर येऊ शकतो. आता IBPS क्लर्कचा जर विचार केला तर IBPS क्लर्क मध्ये तुम्हाला ऍक्युरेसी विथ स्पीड मेंटेन करावा लागतो आणि त्या ठिकाणी तुम्ही रिस्क पण घेऊ शकता. तिथे तुम्हाला डिजिटल रूट आन्सर काढता येऊ शकतात किंवा रिजनिंग मध्ये पण आपण इनइक्वालिटी असेल, सिलॉग असेल, हे वरच्यावर आपण सॉल्व्ह करू शकतो. पण आता हा IBPS PO चा ऑफिसर लेवलचा पेपर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्च्युअल जावं लागेल आणि जे की समजा आपल्याला येतं तेवढंच या ठिकाणी अटेम्प्ट करावं लागेल. विनाकारण या ठिकाणी जय माता दी करायचं नाहीये, जेवढं येतं तेवढंच करून या. विनाकारण जय माता दी जय माता दी जय माता दी म्हणून अटेम्प्ट वाढवायच्या नादात पडू नका. जेवढं येतं तेवढंच करा. सर्वप्रथम पेपरला जाण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना, जेवढे की साकार एज्युकेशन फॅमिलीतले असेल किंवा जे की समजा आम्हाला युट्यूब चॅनलला फॉलो करतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम उद्याच्या एक्झामसाठी शुभेच्छा, ऑल दी बेस्ट. सगळा पेपर जो आहे पेपर डुबेल असेल, SBI PO सारखा पेपर नसेल. कॉन्फिडन्स न जा की उद्याच्या पेपरमध्ये मी चांगला स्कोर घेणार आहे, माझा अभ्यास झालेला आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला जायचंय. द्विधा मनस्थितीमध्ये पेपरला जाऊ नका, जरी अभ्यास झालेला नाहीये तुमचा. ओके, पण तरी सुद्धा मनाला सांगा माझा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे, जेवढं की झालेलं आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे, तेवढं मी परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स करून येईल. अशाच पद्धतीने तुम्हाला पेपरला जायचंय. नाहीतर काय होतं, खूप सारे विद्यार्थी तिथे गेल्यानंतर पुस्तक काढून बघतात, टेन्शन मध्ये असतात. ओके, तिथे गेल्यानंतर काहीच नका करू, जे झालेलं आहे ते पूर्णपणे तिथे परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करा. विनाकारण नवीन गोष्टी शिकण्यामध्ये टाइम घालू नका. जे झालेले ते रिवाइज करा आज जे आहे ते, किंवा रिलॅक्स राहा. ठीक आहे, घरच्या सोबत गप्पा मारा किंवा एखादा मूवी बघा आणि टेन्शन फ्री राहा उद्याच्या पेपरसाठी. आणि जर तुम्ही टेन्शन मध्ये गेला पेपरला, त्या ठिकाणी तुमच्या अटेम्प्टवर आणि जे काही येत आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला तुमच्या पेपरवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पेपरच्या दिवशी, पेपरच्या अगोदरच्या दिवशी किंवा रात्री तुमचं चांगली झोप होणं पण गरजेचं आहे. जर तुम्ही झोपच व्यवस्थित नाही झाली पेपरला सामोरं गेले, कमीत कमी 6 ते 8 तास तुमची झोप होणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही मॅथ्स मध्ये आणि लॉजिकल रिजनिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स करू शकता. नाहीतर जर तुमची झोपच नाही झाली, 3-4 तास झोप झाली आणि तिथे गेल्यानंतर झोप यायला लागली, डोकं दुखायला लागलं, साधं पझल पण बसत नाही बाळा, ब्लड रिलेशन पण बसत नाही त्या ठिकाणी आणि कॅल्क्युलेशन पण होत नाही, हे लक्षात घ्या. त्याकरता आज व्यवस्थित झोप घ्या. आणि आता उद्या आणि परवा म्हणजे 22 आणि 23 या 2 दिवशी जवळपास 4 शिफ्ट एक्झाम्स आहे समजा.
तर आता काही विद्यार्थी पेपर देऊन पहिल्या शिफ्टला आल्यानंतर लगेच त्यांना विचारू नका पेपर कसा आला होता, कोणते क्वेश्चन आले होते, काय आले होते. अरे बाबा तुला आता टाइम किती, 1 घंटाच पुढच्या पेपरला, तू काय करणार आहे, त्याने सांगितले बी नाही सांगितले बी तर. आणि विनाकारण जज करू नको की तुला रॉंग नंबर सिरीज आली तर मला जे काही समजा रेग्युलर नंबर सिरीज आहे ते येईल, किंवा आपल्याला सिलॉग आलं तर याला इनइक्वलिटी येईल, असं काही जज करू नको. जसा येईल तसा येईल. मी माझा अभ्यास झालेला आहे पूर्णपणे, पेपरला सामोरं जाईल, जो येईल त्या प्रश्नाला मी काय करेल, टॅकल करेल, असा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये ठेवा. आणि पॉझिटिव्ह माइंडनं जा पेपरला, पूर्णपणे निगेटिव्ह माइंडनं जाऊ नका. मी पेपरमध्ये चांगला परफॉर्मन्स करणारच आहे, याच काय करा तुम्ही विचाराने तिथे जा. नाहीतर काय होतं की निगेटिव्ह माइंडनं तुम्ही पेपरवर गेला, तुमचा अभ्यास जरी झाला असेल तरी सुद्धा तुमचे अटेम्प्ट कमी होतात. जे येणारे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन सुद्धा त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येत नाही, इजी क्वेश्चन्स. ओके, मग सुरुवातीला तुम्हाला पेपरला जात असताना पेपरला काय घेऊन जायचंय याच्यापासून मी सुरुवात करणार आहे तुम्हाला. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांची तिथे धांदल उडते. काही लोक फोटोज घेऊन येत नाही, काही लोक ऍडमिट कार्डची झेरॉक्सच आणत नाही, काही लोक त्याच्यावर फोटो चिटकत नाही, काही लोक पेनच घेऊन येत नाही. ओके, काही लोक जे आहे स्वतः एखादा एक्स्ट्रा फोटोज घेऊन येत नाही. या सगळ्या बारकाईनं आपण चेक करायच्या गोष्टी की आपल्याला परीक्षेला जायचंय म्हटल्यानंतर पूर्ण आपण डिसिप्लिननं तिथे गेलो पाहिजे. नाहीतर काही खूप सारे लाईटली घेतात की जायचं म्हणून जायचं, आणि ज्या काही वस्तू आहे आपल्याला घेऊन जायच्या, समजा ज्या काही थिंग्स तुम्हाला सोबत घेऊन जायच्या त्या अगोदर चेक करा ना बाबांनो, काय फरक पडतो. तिथे गेल्यानंतर कशाला धांदळ उडायची, त्याचा पण पेपरवर परिणाम होतो. जर आपल्याकडे काही नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाइमवर मागितलं तर तुम्ही काय होता, अस्ताव्यस्त होऊन जाता, अकवर्ड फील होतं, आणि त्याचा पण परिणाम काय होतो, पेपरवर होतो. शांत व्हायला टाइम लागतो. ठीक आहे, तर त्याकरता अगोदर आजच तुम्ही काय करा, संध्याकाळी रात्री तुमच्याजवळ ज्या काही वस्तू ज्या ज्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहे त्या पूर्णपणे आपल्याकडे चेक करून घ्या आहे का, आणि नंतरच पेपरला सामोरं जा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर स्टार्ट करूया आपण आजची लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी जी आहे. आता नवीन काही शिकायचं नाही आपल्याला, नवीन काही शिकायचंय का नाही, कारण शिकले बी तर अप्लाय करता येणार नाही, कारण त्याच्यावर प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता जे झालेलं आहे तेच व्यवस्थित रिवाइज करा, आणि त्याच्यावरच त्याच्या बेसवर तुम्ही पेपर द्या, चांगला परफॉर्मन्स करा. या वर्षी वॅकन्सी चांगल्या आहेत, 7335 वॅकन्सी आहे. मागच्या वर्षीचा कट ऑफ 49 होता, या वर्षी त्याच्यापेक्षा कट ऑफ जो आहे तो कमी येऊ शकतो. त्याच्यामुळे जेवढं तुम्ही अटेम्प्ट कराल तेवढे एकदम ऍक्युरेट करा, एक सुद्धा टोला मारू नका. जेवढं कराल तेवढंच करून या, विनाकारण अटेम्प्ट वाढवण्याच्या नादामध्ये जय माता दी करू नका. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं, अटेम्प्ट वाढवण्याच्या नादामध्ये 50-40 झाले समजा अटेम्प्ट, आणि त्यांनी अटेम्प्ट वाढवण्याच्या नादामध्ये काही जय माता दी करत गेले, आणि कट ऑफ जो आहे काही वेळेस काय आला त्याच्यापेक्षा पण कमी येऊन गेला. आणि नंतर येऊन आम्हाला भेटले की सर मी तेवढे अटेम्प्ट एकदम अॅक्युरेट केले होते, परंतु माझे अटेम्प्ट कमी झाले, त्याच्यामुळे मी काय केलं, जय माता दी करत गेलो आणि अटेम्प्ट वाढवले, आणि त्याच्यामुळं माझा हा सब्जेक्टचा कट ऑफ राहिला आणि ओव्हरऑल सब्जेक्टचा सुद्धा कट ऑफ राहिला. तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. ओके, जेवढं येतं तेवढंच अटेम्प्ट करा. क्लिअर आहे? चला, आता परीक्षेला समोर जात असताना उद्या म्हणजे 22 आणि 23 ऑगस्ट या 2 दिवशी IBPS PO ची प्री एक्झाम आहे पूर्ण इंडियामध्ये. ओके, आता शिफ्ट पहिली जी आहे साधारणतः 8 वाजेला तुम्हाला रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे. किती? 8 वाजेला. साधारणतः 1 तास तुमचं या ठिकाणी तुमचं पूर्ण व्हेरिफिकेशन होईल, आणि नंतरच तुम्ही पेपरला जाणार आहे. आणि पेपर जो आहे पहिली शिफ्ट जी आहे 9 ते 10 या वेळेमध्ये पेपर चालणार आहे. जे की समजा हँडिकॅप्ट आहे, समजा ज्यांनी टाइम या ठिकाणी एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्यांचा 10 वाजून 20 मिनिटापर्यंत पेपर जो आहे तो चालू असेल. नंतर शिफ्ट सेकंड जी आहे साधारणतः 10:30 रिपोर्टिंग असणार आहे, आणि 11:30 पर्यंत पूर्ण व्हेरिफिकेशन होईल तुमचं, आणि नंतर 11:30 ते 12:30 पेपर चालणार आहे. नंतर शिफ्ट 3 जे आहे 1 वाजेला रिपोर्टिंग असेल, आणि 2 ते 3 हा पेपर तुमचा चालेल. आणि चौथी शिफ्ट जी आहे 3:30 जो आहे तो रिपोर्टिंग टाइम आहे, आणि 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये तुमचा पेपर चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? मग आता तुम्हाला पेपरला जात असताना, एक्झामला जात असताना 22 आणि 23 ऑगस्टला 4 शिफ्ट आहे, म्हणजे 8 शिफ्ट होणार आहे. आता 22 ऑगस्टच्या 4 शिफ्ट झाल्यानंतर काही प्लॅटफॉर्मवर, आपल्या प्लॅटफॉर्मवर जे की समजा मेमरी बेस्ड पेपर आहे ते उपलब्ध होतील, किंवा जे काही समजा ऑनलाईन टेस्टचे प्लॅटफॉर्म आहे त्यावर सुद्धा मेमरी बेस्ड पेपर उपलब्ध होतील. आणि माझ्याकडे उपलब्ध झाल्यानंतर मी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तो पेपर जो आहे तो पोस्ट करेल. तर ज्यांची 23 तारखेला एक्झाम आहे समजा,
त्यांनी काय करायचंय, जो मेमरी बेस्ड पेपर आहे तो मेमरी बेस्ड पेपर व्यवस्थित एकदा काय करायचं, ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याच्यानुसार उद्याच्या पेपरला तुम्हाला स्ट्रॅटेजी करायची विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. मग त्याच्यातले काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे अगोदरच्या दिवशी. तुम्हाला साधारणतः 3 ते 4 वाजेपर्यंत तुम्हाला मेमरी बेस्ड पेपर भेटून जाईल. 23 ऑगस्टला 3 ते 4 वाजेपर्यंत तो पेपर तुम्ही सॉल्व्ह करून बघायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करायचंय, पेपरची स्ट्रॅटेजी डिसाईड करायची. तर 23ला सुद्धा 4 शिफ्ट आहे आणि 22ला सुद्धा 4 शिफ्ट आहे. आता पेपरला जात असताना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे काही ऍडमिट कार्ड आहे त्या आयबीपीएसच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्हाला काय करायचंय, प्रिंट करायचंय. प्रिंट केल्यानंतर रिसेंटचा जो काही पासपोर्ट फोटो जो आहे त्या फोटोच्या जागेवर तुम्हाला चिटकवायचा आहे. साईन इथे करायची नाहीये. साईन त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जे काही एक्झामिनर आहे त्या एक्झामिनरच्या समोर साईन करायची आहे. नंतर ओरिजिनल व्हॅलिड फोटो आयडी जो आहे तुम्हाला घेऊन जायचा आहे. यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट, वोटर आयडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स. इथे एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना, आयबीपीएस पीओचं ऍप्लिकेशन करत असताना तुम्ही आयडेंटिटी कार्ड जे आहे, आयडेंटिटी प्रूफ जे आहे त्या ठिकाणी टिक केलेलं आहे की तुम्ही कोणतं घेऊन जाणार आहे एक्झामच्या वेळेस, तर तेच घेऊन जायचंय तुम्हाला या ठिकाणी. नंतर 1 सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी ऑफ द सेम ओरिजिनल आयडी प्रूफ. ओके, जे काही समजा आयडी प्रूफ तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे या ठिकाणी, तर तुम्हाला त्याचं एक झेरॉक्स तुम्हाला सोबत ठेवायची आहे. ओके, नंतर पुढे ऍडिशनल रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ. साधारणतः तुम्हाला 2 एक्स्ट्रा फोटो तुमच्या सोबत ठेवायचे रिसेंटचे, साधारणतः 6 महिन्याच्या अगोदरचे. 6 महिन्यापेक्षा जुने फोटो तुम्हाला तिथे घेऊन जायचे नाहीये. आणि सोबत ब्ल्यू किंवा ब्लॅक बॉल पेन तुम्हाला ठेवायचंय सोबत, ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन. अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला सामोरं जायचंय विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे झालं तुम्हाला काय घेऊन जायचंय सोबत. नंतर शिफ्ट कशा आहे, नंतर आपण 22 तारखेच्या विद्यार्थ्यांसोबत कसं या डिस्कस करायचंय किंवा मेमरी बेस्ड पेपर जो आहे मिळाल्यानंतर तो आपण सॉल्व्ह करून 23 तारखेच्या विद्यार्थ्यांनी पेपरला सामोरं जायचंय. क्लिअर आहे. तर हे झालं शिफ्ट वाईज आणि आपल्याला जे की समजा परीक्षेला सोबत काय घेऊन जायचंय, एक्झाम हॉलला सोबत काय घेऊन जायचंय याच्याबद्दल मी या ठिकाणी चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो. ऍडमिट कार्ड, नंतर ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ, ओके, फोटोग्राफ्स हे मी अगोदरच बोललेलो आहे. चला पुढे. आता सर्वप्रथम खूप सारे विद्यार्थी जे आहे, आपला महाराष्ट्राचा ट्रेंड जर बघितला तर बँकिंग एक्झामच्या बाबतीत ऍप्लिकेशन जे आहे अजून सुद्धा फार कमी प्रमाणात येतात. आता हा मी आकडा का दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बघा. साधारणतः तलाठी भरती आली, तलाठी भरतीच्या जागा होत्या 1500. किती होत्या? 1500. या ठिकाणी जवळपास 13 लाख लोकांनी अप्लाय केलं. किती? 13 लाख लोकांनी अर्ज भरला. कशासाठी? तलाठीसाठी. आयबीपीएस पीओच्या जवळपास 7,365 वॅकन्सीज होत्या. यासाठी 11,33,681 लोकांनी अप्लाय केलेलं आहे. आता याच्यामध्ये 2-1 लाख अब्सेंट असतील, फॉर्म भरलाय नुसता पण पेपरला येतील असं नाहीये. मग इथे एका जागेसाठी जर विचार केला तर साधारणतः 130 ते 50 ची कॉम्पिटिशन आहे. 130 ते 50 ची कॉम्पिटिशन आहे. पण आपण तलाठी सोबत जर कम्पेअर केलं या एक्झामचं तर तलाठीमध्ये कॉम्पिटिशन जवळपास एका जागेसाठी 800 ते 900. किती? 800 ते 900. म्हणजे 800 ते 900 लोकांना तुम्हाला मागे टाकायचे तेव्हा तुम्ही तलाठी बनणार आहे. पीओला एवढी कॉम्पिटिशन आहे का? पीओला फक्त किती लोकांना मागे टाकायचे? 130 ते 40 विद्यार्थ्यांना तुम्हाला मागे टाकायचे आणि बँकेतला अधिकारी पदाचा जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. म्हणजे या ठिकाणी कॉम्पिटिशन फार कमी आहे बँकिंग सेक्टरमध्ये. या ठिकाणी सिलेक्शन होणं फार सोपं आहे तलाठीपेक्षा, हे लक्षात घ्या. त्यामुळं बँकिंगचे जेवढे काही फॉर्म्स आहे, अजून पण काही लोकांनी फॉर्म भरला नसेल आयबीपीएस क्लर्कचा, आज लास्ट डेट आहे, त्यांनी फॉर्म भरून टाका. क्लिअर आहे. नंतर जे एसबीआय क्लर्क आहे, एसबीआय क्लर्कचा सुद्धा फॉर्म भरा, ज्यांनी भरलेला नाही त्यांनी. इथं कॉम्पिटिशन फार कमी आहे बँकिंग सेक्टरमध्ये. जर आपण तलाठी सोबत, एमपीएससी सोबत किंवा युपीएससी सोबत याचं कम्पेअर केलं तर इथे फार कमी कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे इकडे प्रिपरेशनला काय केलं पाहिजे? प्रिफरन्स दिला पाहिजे. आता मी इथं तुम्हाला सगळं 1 बाय 1 क्लिअर करतो की या 7,365 जागा आहे, यामध्ये टोटल रजिस्ट्रेशन एवढे झालेले. आता या 7,365 न जर आपण याला डिवाइड केलं 11,33,681 ला तर साधारणतः 154 विद्यार्थी जे आहे एका पोस्ट साठी या ठिकाणी कॉम्पिटिशन असेल. पण याच्यामध्ये 2 लाख लोक जे आहे अब्सेंट असतील परीक्षेला, 2 लाख जवळपास धरून चाला. ठीक आहे. मग आता इथे कसं जायचंय? साधारणतः आयबीपीएस काय करतं, प्री मध्ये मे साठी किती घेतात तर मे साठी साधारणतः आयबीपीएस चा स्टँडर्ड फॉर्म्युला असतो
तर मेन्स साठी अप्रॉक्सिमेट एकास 10 घेतात मेन्स मध्ये. किती? एकास 10 किंवा एकास 15. एकास 10 किंवा एकास 15. आणि मेन्स मधून या ठिकाणी मेन्सचा रेशो कसा असतो? इंटरव्ह्यू साठी एकास 3 जागा असतात. ओके, म्हणजे एका जागेसाठी 3 लोकांना या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी इन्व्हाइट केलं जातं आणि फायनल सिलेक्शन जे आहे ते एकास 1 होतं विद्यार्थी मित्रांनो. किती होतं? एकास 1. तर अशा पद्धतीनं आयबीपीएसचा जो आहे रेशिओ स्टँडर्ड जो आहे तो ठरलेला असतो. क्लिअर आहे? आता पहिले एक्झामचा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी क्लिअर करतो. यावर्षीचा चेंज पॅटर्न जो आहे तो काय? या ठिकाणी 3 सब्जेक्ट, इंग्लिश लँग्वेज, नंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटी, हे 3 सब्जेक्ट असणारे. इंग्लिश साठी 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी आणि टाइम जो आहे तो 20 मिनिटं असेल. पेपर पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. क्लिअर आहे? नंतर मॅथ्स जो आहे नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 30 आणि टाइम 20 मिनिट. या ठिकाणी मॅथ्स मध्ये 35 क्वेश्चन्स आहे, परंतु मार्क जे आहे त्याचे डिक्रीज केलेले आहे. 5 मार्क्स डिक्रीज केलेले आहे आणि 30 मार्क्स आहे आणि टाइम 20 मिनिट आहे. आणि रिझनिंगचा जर विचार केला तर नंबर ऑफ क्वेश्चन 35 आणि मार्क्स 40 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. ओके, तर टोटल क्वेश्चन तेवढेच आहे, फक्त इथे मॅथचं वेटेज जे आहे 5 मार्कांना कमी केलं आणि रिझनिंगचं वेटेज जे आहे ते वाढवलं. क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन तेवढेच आहे, इंग्लिशचे, मॅथचे आणि रिझनिंगचे, पण इथे 5 मार्क कमी केले मॅथचे आणि रिझनिंग मध्ये 5 मार्क काय केले? इन्क्रीज केले. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100, मार्क्स 100 आणि टाइम जो आहे तो 60 मिनिटं या ठिकाणी दिलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने पेपर असणार आहे. तुमचा प्रीचा पेपर जो आहे तो उद्याचा आणि परवाचा 22 आणि 23 ऑगस्ट या चेंज पॅटर्न जो आहे तो असा असणार आहे. मग पेपर जो आहे तो नॅशनल लेवलला 2 लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी. या ठिकाणी फक्त इंग्लिश लँग्वेज इंग्लिश मध्ये असेल, पण रिझनिंग आणि जे की क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे हे दोन्ही लँग्वेज मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ज्याचं समजा इंग्लिश वीक आहे तो हिंदीचा या ठिकाणी डिफॉल्ट लँग्वेज म्हणून यूज करू शकतो. तर हा झाला चेंज पॅटर्न जो आहे तो आयबीपीएस पीओचा प्रीचा. आता मागच्या वर्षीचा जर विचार केला आपण, मागच्या वर्षीचं कसं वेटेज होतं या ठिकाणी आपण थोडं चर्चा करूया. साधारणतः 5200 समथिंग वॅकन्सी होत्या मागच्या वर्षी. आता मागच्या वर्षी कोणत्या टॉपिकला कसं वेटेज होतं त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आता रिझनिंगचा जर विचार केला, यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचा रिझनिंग ॲबिलिटीचा 2025चं टॉपिक वाईज वेटेज या ठिकाणी सांगतो. तर पझल आणि सिटिंग अरेंजमेंट जर विचार केला तर साधारणतः 18 ते 25 मार्काला पझल आणि सिटिंग अरेंजमेंट जे आहे ते विचारलं होतं. नंतर सिलॉग साधारणतः 3 ते 4 वनली अँड वनली अ फ्यू यावर क्वेश्चन विचारले होते. इनइक्वालिटी जे आहे या ठिकाणी लिंक बेस किंवा जे काही कोड आपलं लिंक बेस किंवा ब्लँक स्पेस जे काही समजा कॉमा बेस्ड इनइक्वालिटी आहे ती या ठिकाणी विचारली गेली होती. नंतर कोडिंग डिकोडिंग जे आहे चायनीज कोडिंग डिकोडिंग फेवरेट टॉपिक आहे कुणाचा? या आयबीपीएस वाल्यांचा. नंतर वर्ड फॉर्मेशन जे आहे आले नव्हतं. नंतर मिनिंगफुल वर्ड जे आहे अल्फान्यूमेरिक सिरीज जे आहे हे सुद्धा या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतं. वर्ड मिसलेनियस मध्ये विचारले जातात टॉपिक, तर हे सुद्धा टॉपिक तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. मग ऑड वन आउट सुद्धा विचारलं जाईल. डायरेक्शन साधारणतः 2 ते 3 मार्काला. नंतर ब्लड रिलेशन 3 मार्काला येऊ शकतं. ऑर्डर रँकिंग, नंतर अल्फाबेट बेस आणि नंबर बेस आणि मिसलेनियस एवढे टॉपिक जे आहे ते मागच्या वर्षी होते, या वर्षी पण येण्याची पॉसिबिलिटी आहे. मग आता सुरुवातीला रिझनिंग मध्ये आपण काय अटेम्प्ट करायचं? आता ज्यांचं समजा तयारी झालेली आहे त्यांनी सुद्धा आणि ज्यांची तयारी झालेली नाही त्यांनी सुद्धा. ओके, लॉजिकल रिझनिंग मध्ये तुमचं सुरुवातीचं जे काही समजा स्ट्रॉंग पॉइंट आहे, तुम्हाला जर रिझनिंग मध्ये कोडिंग डिकोडिंग सोपं वाटत असेल किंवा ब्लड रिलेशन असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, इनइक्वालिटी असेल, अल्फान्यूमेरिक कोडिंग डिकोडिंग असेल किंवा मिसलेनियस असेल समजा, तर तुमचा स्ट्रॉंग पॉइंट जो आहे त्यापासून तुम्ही पेपरचा स्टार्ट करा. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? पझल आणि सिटिंग अरेंजमेंट सुरुवातीला घेऊ नका. एखादं पझल तुम्ही सुरुवातीला घेतलं किंवा सिटिंग अरेंजमेंट सुरुवातीला तुम्ही घेतलं आणि 10 मिनिटं त्याच ठिकाणी गेले तुमचे, पूर्णपणे त्या ठिकाणी स्टक झाला आणि 10 मिनिटं त्या पझल मध्ये गेले, पझल सॉल्व्ह पण नाही झालं, तर याचा परिणाम तुमच्या पुढच्या पेपरवर होणार आहे. यामध्ये पुढचे 10 मिनिटात तुम्ही किती अटेम्प्ट करून करणार आहे? जास्तीत जास्त 10 ते 15. पण ओव्हरऑल कट ऑफ मध्ये तुम्ही त्या ठिकाणी काय होतात? कॉम्पिटिशन मध्ये मागे पडून जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुमचा स्ट्रॉंग पॉइंट कोणता आहे? तुम्ही जर मॉक टेस्ट देत असेल डेली, जर तुम्ही मॉक टेस्ट दिल्या असेल किंवा तुम्ही क्लासमध्ये व्यवस्थित रेग्युलर क्लास अटेंड करत असेल, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला स्ट्रॉंग पॉइंट कोणता आहे, तुम्हाला कोणता टॉपिक इझी जातो, तुमचा कोणता टॉपिक स्टार्ट केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढू शकतो. मी 100% कोणत्या टॉपिकचा आन्सर
परफेक्ट देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे, मला नाही माहिती. तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या टॉपिक पासून एक्झामची सुरुवात करायची आहे. ओके, आता मला जे टॉपिक सोपे जाते तर मी त्या पद्धतीने सुरुवात करणार आहे, परंतु तुम्हाला कोणतं टॉपिक सोपे जाते त्या पद्धतीने तुम्ही ठरवा. तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला ठरवायची. पेपरला गेल्यानंतर, एक्झामच्या हॉलमध्ये गेल्यानंतर, एक्झाम स्टार्ट झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय करायचे, साधारणतः 30 सेकंद जातील विद्यार्थी मित्रांनो पेपर बघण्यामध्ये. साधारणतः 35 क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन बघा, पहिल्या क्वेश्चनवरून 5व्या क्वेश्चनवर जम्प घ्या. आपलं जे क्वेश्चन पॅलेट असतं राईट साईडला, त्या क्वेश्चन पॅलेटवर काय करा, टिक करत चला. पहिला 5वा, 10वा, 15वा, 20वा, 25वा, 30वा आणि 35वा क्वेश्चन हे बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाती की कोणते क्वेश्चन जे आहे ते कुठे आहे. तुम्हाला सिलॉग कुठे आहे, कोडिंग डिकोडिंग कुठे आहे, इनइक्वालिटी कुठे आहे, सिटिंग अरेंजमेंट कुठे आहे, पझल कुठे आहे किंवा मिसलेनियसचे क्वेश्चन कुठे आहे याची आयडिया येऊन जाती आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजी करायला सोपं जातं की आता मला पेपरला सामोरं कसं जायचं, कोणते क्वेश्चन अगोदर घ्यायचे, मिसलेनियस क्वेश्चन अगोदर घ्यायचे की पझल अगोदर घ्यायचं की सिटिंग अरेंजमेंट अगोदर घ्यायचं, हे तुम्हाला डिसाईड करायला सोपं जातं. केव्हा तुम्ही क्वेश्चन पॅलेटवरून जम्प मारत गेले, समजा 1, 5, 10, 15, 20, 25, 30, 35 यानुसार जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच याचा बेनिफिट होईल आणि अटेम्प्ट सुद्धा वाढेल, अॅक्युरसी पण तुमची राहील आणि चांगला मार्क्स, चांगले स्कोर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय होईल, रिझनिंग मध्ये येईल. माझं तुम्हाला सजेशन असेल तर तुम्ही कोणत्या टॉपिक पासून सुरुवात करायला पाहिजे, यामध्ये सिलॉग असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, इनइक्वालिटी असेल, अल्फा न्यूमेरिक सिरीज असेल किंवा मिसलेनियस असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल किंवा ब्लड रिलेशन असेल, या जे टॉपिक तुम्हाला सोपे जाते त्या टॉपिक पासून तुम्ही काय करा, एक्झामची स्टार्ट करा. एक्झामची स्टार्ट करा. पझल पासून, सिटिंग अरेंजमेंट पासून स्टार्ट करू नका. पझल आणि सिटिंग अरेंजमेंट जे आहे ते मिडलला ठेवा आणि लास्टला जेव्हा 2 किंवा 3 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहे, रिमेनिंग बाकी आहे, त्यावेळेस सुद्धा पझल आणि सिटिंग अरेंजमेंट हातात घेऊ नका. त्यावेळेस काय करा, एका मार्काचे क्वेश्चन कुठे कुठे आहे जे की मिसलेनियस मध्ये येतात, जसं यामध्ये अल्फाबेट काय म्हणतात त्याला, मिनिंगफुल वर्ड असेल किंवा वर्ड पेअर फॉर्मॅट असेल किंवा अल्फान्यूमेरिक सिरीज सोडून द्या, ऑड वन आउट असेल. ओके, तर या टाईपचे क्वेश्चन जे आहे तुम्ही काय करा, शेवटी घ्या. साधारणतः 4 ते 5 मार्काला ते विचारलं जातात. 2 मिनिटांमध्ये तुमच्याकडून पझल सॉल्व्ह होणार नाहीये किंवा सिटिंग अरेंजमेंट सॉल्व्ह होणार नाही. झालं बी तर तुम्हाला आन्सर देताना टाइम संपून जाणार आहे. त्याकरता काय करा, पहिले एक मार्क जे आहे ते कलेक्ट करत चला. तर अशा पद्धतीने तुम्हाला रिझनिंगला सामोरं जायचंय आणि हेच टॉपिक येणार आहे, वेगळं काही येणार नाही. हेच टॉपिक येणार आहे. फक्त यामध्ये फ्लोर बेस पझल येतं की डे बेस पझल येतं की इयर बेस पझल येतं की एज बेस पझल येतं की फ्लोर विथ फ्लॅट बेस पझल येतं किंवा पॅरलल सिटिंग अरेंजमेंट येते की सर्टन अनसर्टन लिनियर सिटिंग अरेंजमेंट येते किंवा इनसाइड आउटसाइड सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट येते, हे आज मी सांगू शकत नाही. कारण पेपर झाल्यानंतरच मी ह्या गोष्टी बोलेल. कारण मी शिकवत असतानाच सांगतो तुम्हाला की जेवढं की मी शिकवतो हे सगळं प्री आणि मेन्स या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सगळे टॉपिक जे आहे ते व्यवस्थित करायचे आणि परीक्षेला सामोरं जायचे. कारण आज आपण सांगू शकत नाही ना, पहिल्या शिफ्टला वेगळेच टॉपिक येतील, दुसऱ्या शिफ्टला वेगळे टॉपिक येतील, तिसऱ्या शिफ्टला वेगळे टॉपिक येतील, चौथ्या शिफ्टला वेगळे टॉपिक येतील. सगळे टॉपिक जे आहे या ठिकाणी कव्हर केले जातात एक्झाम मध्ये. लक्षात घ्या, पीओच्या एक्झाम मध्ये सगळे टॉपिक कव्हर केले जातात. जसं एसबीआय पीओची एक्झाम झाली प्रीची, त्यामध्ये प्रत्येक टॉपिक जो आहे रिझनिंगचा कव्हर करण्यात आलेला आहे, हे लक्षात आहे. तसंच या ठिकाणी होणार आहे आयबीपीएस पीओच्या प्री मध्ये प्रत्येक टॉपिक जो आहे रिझनिंगचा कव्हर करण्यात येणार आहे. सकाळी सिलॉग आलं तर दुपारी इनइक्वालिटी येईल, दुपारी इनइक्वालिटी आलं तर नंतर दुपारच्या पेपरला कोडिंग डिकोडिंग येऊ शकतं, नंतर अल्फान्यूमेरिक येऊ शकतं. हे डिपेंड करतं किंवा ब्लड रिलेशन येऊ शकतं, डिस्टन्स डायरेक्शन येऊ शकतं. हे डिपेंड करतं त्या एक्झामिनरवर. त्यामुळे आपल्याला सगळे टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर करून जायचे आणि कोणताही टॉपिक आला तर आपल्याला तो टॅकल करता आला पाहिजे, अशी आपली मनाची तयारी असली पाहिजे. क्लिअर आहे? चला, पण हे येणार आहे मिसलेनियस साधारणतः तुम्हाला कितीपर्यंत येणार आहे? आता या 18 ते 25 मी तुम्हाला सांगितलं, साधारणतः 12 ते 15 मार्कापर्यंत, समजा मिनिमम 12 आणि मॅक्झिमम 15 मार्कापर्यंत सिलॉग असेल, इनइक्वालिटी असेल, डिस्टन्स डायरेक्शन असेल, ब्लड रिलेशन असेल, हे टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. त्यामुळे हे टॉपिक कुठे ते पहिले चेक करा. ज्यांचं बॅचेस जस्ट चालू आहे, ज्या लोकांच्या 50% बॅचेस झालेले आहेत, त्यांचं सिटिंग अरेंजमेंट पर्यंत गेलेले आहे, त्यांनी पहिले काय करा, हे टॉपिक चेक करा आणि हे टॉपिक सॉल्व्ह करा आणि नंतरच बाकीचे टॉपिक जे झालेले नाही, टॉपिक आपले जे टॉपिक शिकवणं झालेले नाहीये ते टॉपिक लास्टला बघा आणि लास्टला जर सॉल्व्ह करता आले तर करा, नाहीतर त्यांना काय करा, स्किप करा. जेवढं तुमचं शिकवणं झालेलं आहे ते टॉपिक पहिले चेक करा आणि ते सॉल्व्ह करा. मग यामध्ये रिझनिंग असेल, मॅथ्स असेल किंवा इंग्लिश असेल, या तिन्ही सब्जेक्टचा जो काही समजा सिक्वेन्स आहे, जे टॉपिक तुमचे शिकवणं झालेले आहे, त्याच्यावर प्रॅक्टिस झालेली आहे, ते टॉपिक अगोदर घ्या
आणि जे टॉपिक तुमचे झालेले नाही अजून शिकवायचे बाकी आहे ते टॉपिक तुम्ही नंतर घ्या, जे ज्यांच्या बॅचेस चालू आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि ज्यांच्या बॅचेस झालेले आहेत त्यांनी काय करायचे, मिसलेनियस टॉपिक अगोदर घ्यायचे आणि मिडलला पझल आणि सिटिंग अरेंजमेंट ठेवायचं आणि लास्टला सुद्धा काय करायचे, जे मिसलेनियस आहे ते ठेवायचे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, पेपरला सामोरं जायचंय लॉजिकल रिझनिंगच्या. चला, आता मॅथचा पेपर कसा होता मागच्या वर्षी, तर मागच्या वर्षी मॅथचा पेपर जो आहे साधारणतः DI यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन आणि केसलेट साधारणतः 10 ते 15 मार्काला विचारलेले 2025 मध्ये. नंबर सिरीज जे आहे यामध्ये रॉंग नंबर सिरीज असेल किंवा रेग्युलर नंबर सिरीज असेल समजा डिफरन्सच्या, तर हे साधारणतः 4 ते 5 मार्काला विचारलंय. नंतर अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन जे आहे साधारणतः 4 ते 5 मार्काला विचारलं होतं. नंतर अरिथमॅटिक म्हणजे कमर्शियल मॅथ जे आहे साधारणतः 10 ते 11. नंतर सिम्प्लिफिकेशन नव्हतं. नंतर डेटा सफिशियन्सी सुद्धा नव्हतं. आणि क्वांटिटी 1 आणि क्वांटिटी 2 जो आहे हे 3 ते 5 मार्काला आणि क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे साधारणतः 3 ते 4 मार्काला. असा पेपर जो आहे साधारणतः IBPS POचा प्रीचा मागच्या वर्षीचा हा पॅटर्न होता, ज्या 8 शिफ्ट झाल्या होत्या त्या शिफ्ट मध्ये. मग आता तुम्ही मॅथची सुरुवात कशी करायची, यामध्ये साधारणतः अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन असेल, सिम्प्लिफिकेशन आलं तर सिम्प्लिफिकेशन, नंतर क्वाड्रेटिक इक्वेशन, नंबर सिरीज, हे जे काही टॉपिक आहे या टॉपिक पासून तुम्हाला कॉन्फिडन्स मिळणार आहे, या ठिकाणी तुम्हाला आन्सर भेटणार आहे. क्लिअर आहे. तर या टॉपिक पासून तुम्ही स्टार्ट करा. अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन असेल, नंबर सिरीज असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन असेल किंवा क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 असेल आणि नंतर DI आणि लास्टला जे काही समजा अरिथमॅटिक प्रॉब्लेम्स आहे, समजा जे तुमचं कोणतं स्ट्रॉंग पॉइंट आहे ते तुम्ही ठरवा. आता मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, पण या पद्धतीने तुम्ही गेलात तर मॅथ्स मध्ये तुम्हाला चांगला अटेम्प्ट करता येईल. कसं, क्वाड्रेटिक इक्वेशन ठेवा, नंबर सिरीज, अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन्स, सिम्प्लिफिकेशन आलं तर सिम्प्लिफिकेशन आणि नंतर DI, या 2 किंवा 3 DI तुम्हाला विचारले जातील. 3 DI धरून चाला. यामध्ये 2 DI जे आहे, समजा एक DI तर इझी असेल तो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. साधारणतः एक DI डिफिकल्ट असेल आणि एक DI जो आहे तो मॉडरेट लेवलला असेल. तर मग या ठिकाणी DI मध्ये तुम्ही एक DI इझी सॉल्व्ह करू शकता आणि दुसरा DI जो आहे मॉडरेट असेल तर त्याच्यामध्ये पण 3-4 क्वेश्चन, 2 ते 3 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि तो तिसरा DI जो आहे समजा या ठिकाणी, तर तिसऱ्या DI मध्ये तुम्हाला अटेम्प्ट करता आले तर करा, परंतु तोपर्यंत टाइम पण संपून जाईल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपरला सामोरं जायचंय. तर आपला जो स्ट्रॉंग पॉइंट आहे त्यापासून पेपरची सुरुवात करा. क्लिअर आहे. तर कोणतं सिम्प्लिफिकेशन, अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन, नंबर सिरीज, क्वाड्रेटिक इक्वेशन हे कुठे आहे हे चेक करायचंय. पहिला, 5वा, 10वा, 15वा, 20वा, 25वा, 30वा असं क्वेश्चनला जब घेत जायचे आणि हे क्वेश्चन कुठे कुठे आहे चेक करायचं. हे क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे आणि नंतर जे आहे DI असेल आणि लास्टला अरिथमॅटिक प्रॉब्लेम असेल हे तुम्ही लास्टला घ्यायचंय. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर माझं अरिथमॅटिक चांगलं आहे तर मी अरिथमॅटिक पासूनच स्टार्ट करतो. एका क्वेश्चनला 2-2, 3-3 मिनिटं देऊ राहिला तू, कशाला करतो सॉल्व्ह. नंतर एखादा DI, बरोबर आहे, DI सॉल्व्ह करायला समजायलाच तुला 10 मिनिटं लागू राहिले आणि त्याच्यातला तो 2-4 क्वेश्चन सॉल्व्ह करू राहिला. दुसरा पोरगा आहे तो दुसरा पोरगा काय करू राहिला, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करू राहिला, सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करू राहिला, अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करू राहिला, नंबर सिरीज सॉल्व्ह करू राहिला. तो साधारणतः जवळपास 18 ते 20 अटेम्प्ट करून बसला आणि तू DI मध्येच फसला. बरोबर आहे की नाही. तू DI मध्येच फसला, 10 मिनिटं तिथंच गेले तुझे, तुला DI समजलं नाही काय सांगायचं काय करायचंय. तर त्या ठिकाणी युगोवर घेऊ नको. जेवढं आहे जेवढं जमतं ते सॉल्व्ह कर. जे सोपं आहे त्याच्यापासून सुरुवात कर. जे स्ट्रॉंग पॉइंट आहे तो त्याच्यापासून स्टार्ट कर. विनाकारण मनाला लावून घेऊ नको, मला कसं काय जमत नाही, मला कसं काय येत नाही, स्टक होत बसू नको. ठीक आहे. एका क्वेश्चनवर जास्त टाइम घालू नको. नाही जमत हात जोड, पुढे चाल, सोडून दे, पुढचा क्वेश्चन तुझी वाट बघताय. ओके. काही क्वेश्चन सॉल्वेबल असतात ते सॉल्व्ह करून घ्यायचं आणि पुढे जायचं. एक्झामिनर सुद्धा 20 मिनिटांमध्ये 30 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही किंवा रिजनिंगचे 35 क्वेश्चन अटेम्प्ट PO मध्ये करू शकत नाहीये. त्यामुळे तुला 35 पैकी 35 अटेम्प्ट करून यायचे नाहीये किंवा 30 पैकी 30 अटेम्प्ट करून यायचे नाहीये. तुला स्मार्ट वर्क करायचंय, परीक्षा पास करायची आहे, तुला एखादा अवॉर्ड नाही मिळवायचा आहे, हे समजून घे पहिले. क्लिअर आहे. तर परीक्षा पास करण्यासाठी आपल्याला स्मार्ट स्ट्रॅटेजीने जायचंय. कोणाला दाखवायचं नाही तुला की मला किती येतं काय येतं. ते परीक्षा इथं आपल्या एक्झाम हॉलमध्ये नाही दाखवायचं. ते कुठे दाखवायचं, साखर एज्युकेशनच्या अभ्यासिकेमध्ये दाखवायचं. क्लिअर आहे. एक्झाम हॉलमध्ये काय करायचंय, स्मार्ट स्ट्रॅटेजी ठेवायचंय. पहिले जे आपल्याला टॉपिक जमतात ते टॉपिक पहिले सॉल्व्ह करून घ्यायचे, जे सोपे आहेत ते पहिले करून घे आणि नंतर अवघडकडे जा. सोप्याकडून कठीणाकडे जा, अवघडाकडून सोप्याकडे नको येऊ. क्लिअर आहे. चला, तर अशा पद्धतीने तुला काय करायचंय, पेपर सॉल्व्ह करायचंय. कशाचा, मॅथचा. आता इंग्लिश लँग्वेज जे आहे, आता मागे मी जेव्हा पेपर द्यायचो किंवा अजून पण स्क्राईब म्हणून पेपर देतो, तर या ठिकाणी आता खूप सारे विद्यार्थी जे आहे ते पॅसेजला काय करतात, स्किप करतात. काय करतात, पॅसेजला स्किप करतात. अरे बाबा, पॅसेजला स्किप केल्यानंतर पास कसं होशील तू, कारण पॅसेजला 8 ते 10 मार्क आहे. या ठिकाणी पॅसेज सॉल्वच करावं लागेल.
ठीक आहे. त्या ठिकाणी कमीत कमी 5-6 क्वेश्चन तुला तिथे सॉल्व्ह करता येतं आणि लहानपणापासून सॉल्व्ह करत आलेला आहे तू. कसं ग्रॅज्युएट झाला तू? पॅसेज सॉल्व्ह करूनच. इंग्लिश तर लँग्वेज होतीच ना तुला, बरोबर आहे की नाही? पॅसेज सॉल्व्ह करत करतच इथपर्यंत आला, त्यामुळे तू पॅसेजला कशाला घाबरतो? पॅसेज सॉल्व्ह कर. पॅसेजमध्ये जे ऑथरचं जे व्ह्यू आहे ते सोडून दे, पण बाकीचे सिनोनिम्स आहे, ॲटोनिम्स आहे, नंतर काय म्हणतो त्याच्यावर इन्फॉर्मेशन दिलेली असते, ती इन्फॉर्मेशन तुला समजते ना, त्यामुळे तुला 8 ते 10 मार्क आहे. ओके, तर या ठिकाणी पॅसेज सॉल्व्ह कर. परंतु पहिले काय घे या ठिकाणी, त्याबद्दल पण बोलूया. आता या ठिकाणी मागचा पेपर जो आहे तो एरर डिटेक्शन 3 ते 5 मार्काला, मॅच कॉलम 1 ते 3, पॅराजंबल 5 पर्यंत, फिलर्स, नंतर वर्ड स्वॅप, वर्ड रिअरेंजमेंट, फ्रेज रिप्लेसमेंट, क्लोज टेस्ट, सिंटेक्स रिअरेंजमेंट, नंतर वर्ड सबस्टिट्यूशन आणि मिसलिनियस. आता मी पेपर सुरुवात करायची जेव्हा तुम्हाला सांगेल इंग्लिशमध्ये, जर क्लोज टेस्ट आहे तर क्लोज टेस्ट पासून स्टार्ट कर. ओके, जर फिलर्स आहे तर फिलर पासून स्टार्ट कर, किंवा पॅराजंबल आहे पॅराजंबल पासून स्टार्ट कर. बरोबर आहे. इंग्लिशच्या पेपरची सुरुवात इथून कर, कारण तुला काय होईल त्या ठिकाणी कॉन्फिडन्स भेटेल. पझल रीडिंग कॉम्प्रेशन मध्ये गेला, लवकर समजूच नाही राहिलं काय सांगू राहिला अर्थ, बरोबर आहे की नाही? काही समजूच नाही राहिलं काय सांगतोय अर्थ, टेन्शन मध्ये आला, पुढचा पेपर पण बोंबलला, बरोबर आहे की नाही? त्याकरता काय कर, पहिले क्लोज टेस्ट असेल किंवा या ठिकाणी फिलर्स असेल किंवा पॅराजंबल असेल, इथून स्टार्ट कर पेपरचा. नंतर रीडिंग कॉम्प्रेशन मिडलला ठेव आणि लास्टला एरर डिटेक्शन जे आहे किंवा जे की समजा फ्रेज रिप्लेसमेंट असेल, हे जे आहे मॅच द कॉलम जे आहे ते लास्टला ठेव. या ठिकाणी एरर डिटेक्शन चांगलं इंग्लिश असेल तर अटेम्प्ट कर, नाही तर स्किप कर, काही फरक पडत नाही, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तर अशा पद्धतीने तू पेपरला सामोरं जा आणि या वर्षीचा सुद्धा पेपर असाच असेल, याच्यापेक्षा काही वेगळं नसणार आहे, हेच असणार आहे पूर्णपणे. मी जे सांगतोय ना त्याच पद्धतीने पेपर असणार आहे, पण तुझं प्लॅनिंग या पद्धतीने ठेव की या ठिकाणी मला अशा पद्धतीने पेपरला सामोरं जायचं आहे. क्लिअर आहे? चांगले मार्क घेशील इंग्लिशमध्ये तू, बरोबर आहे की नाही? जर अशा पद्धतीने गेला तर ठीक आहे. चला पुढे बघा, हे झालं इंग्लिशचं स्ट्रॅटेजी. आता पुढे मागच्या वर्षीचा जर कट ऑफ जो आहे तो विचार केला आपण, सब्जेक्ट वाईज कट ऑफ कसा होता आणि ओव्हरऑल कट ऑफ कसा होता त्याच्याबद्दल आपण बोलूया. रिजनिंग ॲबिलिटी जे आहे साधारणतः इथे आउट ऑफ 35 मार्क होते, नंतर इथे सुद्धा जवळपास 35 होते आणि इथे जे आहे जवळपास 30 होते, राईट? आता 35 पैकी या ओबीसी, एससी आणि एसटी या कॅटेगरीसाठी मिनिमम पास होण्यासाठी रिजनिंग ॲबिलिटी मध्ये 5.50 मार्क लागत होते आणि जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी जवळपास 9.75 मार्क लागत होते. एवढे मार्क मिळाले तरच तू रिजनिंग सब्जेक्ट मध्ये पास होशील, अन्यथा फेल होती. ओके, मागच्या वर्षीचा. नंतर क्वांटचा जर विचार केला तर या ठिकाणी 4.25 आउट ऑफ 35 आणि कोणासाठी एससी, ओबीसी आणि एसटी साठी, आणि जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी होते 6.25. ठीक आहे. नंतर इंग्लिश लँग्वेजचा जर विचार केला तर 9.75 आणि इकडे 13.25 होते आउट ऑफ 30. आता तुम्ही म्हणाल इंग्लिशचा कट ऑफ कस काय एवढा होता, इकडे 9.75 आणि तिकडे 13.25 आउट ऑफ 30. बाळा पेपर सोपा होता. कसं होतं, इंग्लिशचा पेपर जो आहे तो सोपा होता आणि मॅथचा रिजनिंगचा पेपर जो आहे तो मॉडरेट टू डिफिकल्ट होता. आता आयबीपीएस पीओ असेल किंवा एसबीआय पीओ असेल, यामध्ये इंग्लिश जे आहे ते मागच्या 2 वर्षापासून जर आपण कम्पेअर केलं तर इंग्लिशची लेवल जी आहे ती इझी असते आणि या ठिकाणी क्वांटची लेवल जी आहे ती डिफिकल्ट असते आणि रिजनिंगची लेवल जी आहे साधारणतः मॉडरेट टू डिफिकल्ट असते. असाच मागच्या 2 ते 3 वर्षाचा ट्रेंड आहे. त्यामुळे या ठिकाणी इंग्लिशमध्ये अटेम्प्ट वाढवा. ओके, आणि ओव्हरऑल कट ऑफ कसा आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. मागच्या वर्षीच्या साधारणतः जनरल कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, एससी कॅटेगरी आणि एसटी कॅटेगरी. आता या ठिकाणी 2025चा जनरलचा कट ऑफ जो आहे आउट ऑफ 100, सगळ्यांचा आउट ऑफ 100 जो आहे, प्रीचा कट ऑफ जो आहे साधारणतः जनरल कॅटेगरी यांना 49, नंतर 49-21, ओबीसी 49-21, ईडब्ल्यूएस 49-21, एससी 40.50 आणि एसटी 38.75. तर एवढे मार्क्स ज्याला मिळाले तो मेन्स साठी या ठिकाणी काय झाला होता, एलिजिबल झाला होता विद्यार्थी मित्रांनो. आता जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांचा कट ऑफ जो आहे प्रीचा जवळपास ऑलमोस्ट सेम असतो, एक पण मार्क कमी राहत नाही. फक्त कट ऑफ कुठं कमी झाला इथं पीओचा, एससीचा जो आहे आणि एसटीचा जो आहे तो कट ऑफ कमी होतो. परंतु जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या तिन्ही कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो प्रीचा सेम असतो, मेन्स मध्ये जो आहे थोडा चेंज होतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? मग आता या ठिकाणी गुड अटेम्प्ट कसे असू शकतात. आता जे लोक विद्यार्थी उद्या आणि परवा 2 दिवस एक्झामला सामोरं जाणारे, त्यांनी कशा पद्धतीनं पेपरला इथे अटेम्प्ट करायचे. आता मी पहिले सांगून झालं की प्रीचा एक्झाम्स या ठिकाणी, नंतर क्वेश्चन 100 क्वेश्चन आहे, 100 मार्कासाठी 60 मिनिटं आहे.
पेपर 2 लँग्वेज मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, हिंदी आणि इंग्लिश. बरोबर आहे. आता इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला साधारणतः 30 क्वेश्चन विचारले जाणार आहे. किती? 30 क्वेश्चन. मग सर या ठिकाणी गुड अटेम्प्ट कसे असणार आहे? तर साधारणतः तुम्ही तुमचं इंग्लिश कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुमचं इंग्लिश चांगला असेल तर तुम्ही 30 पैकी 30 पण करून येऊ शकता. पण तुमचं इंग्लिश ॲव्हरेज आहे तर या ठिकाणी मिनिमम तुम्ही 20 ते 24 अटेम्प्ट केले पाहिजे. हे गुड अटेम्प्ट असेल तुमचे. क्लिअर आहे. नंतर मॅथ्स जे आहे 35 क्वेश्चन आहे. बरोबर आहे. या ठिकाणी मॅथ्सला किती क्वेश्चन आहे? 35. साधारणतः 35 क्वेश्चन आहे आणि मार्क्स किती आहे? 30 आहे. म्हणजे 5 मार्क कमी केलेले या ठिकाणी. बरोबर आहे. पण मग गुड अटेम्प्ट किती असणार आहे हे पण आपल्याला या रिजनिंग अबिलिटीवर बोलायचं आहे आपल्याला, मॅथ्सवर पुढे बोलायचंय. तर रिजनिंग जे आहे 35 क्वेश्चन असणार आहे आणि 40 मार्क या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. तर रिजनिंग मध्ये आपण किती अटेम्प्ट केले पाहिजे? साधारणतः आता रिजनिंग जे आहे पीओचं प्रीच आहे, त्यामुळे साधारण 28 ते 32 पर्यंत जर तुमचे अटेम्प्ट झाले तर चांगले, ज्यांचं तयारी आहे त्यांची. पण ज्यांचं समजा नेमकं स्टार्ट झाले त्यांनी साधारणतः 18 ते 22 अटेम्प्ट केले तरी सफिशियंट आहे. जे लोक समजा ज्यांचा सिलेबस अजून कंप्लीट नाहीये त्या विद्यार्थ्यांनी. क्लिअर आहे. चला आता क्वांट मध्ये साधारणतः 35 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी. बरोबर आहे. 35 क्वेश्चन 30 मार्कासाठी विचारले जाणार आहे. क्लिअर आहे. आता इकडे 30, इकडे 40 आणि इकडे 30 म्हणजे झाले 100. बरोबर. तर क्वांट मध्ये जर चांगला असेल तर तुम्ही आउट ऑफ 35 करू शकता. रिजनिंग मध्ये तुमचं चांगलं असेल, प्रॅक्टिस असेल, स्पीड असेल तर तिथे पण 35 करू शकता. पण मी काय करतोय या ठिकाणी ओव्हरऑल जो अटेम्प्ट आहे, गुड अटेम्प्ट जो आहे याच्यावर मी या ठिकाणी चर्चा करतोय विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर इथे 23 ते 27 23 to 27 चांगला अटेम्प्ट असेल. ओके, चांगला अटेम्प्ट असेल 23 ते 27 आणि ओव्हरऑल गुड अटेम्प्ट जो आहे साधारणतः 63 to 70 हा गुड अटेम्प्ट असेल उद्याचा आणि परवाच्या पेपरचा, 22 आणि 23 ऑगस्टचा. आणि कट ऑफ जो आहे एवढा असेल असं नाहीये. कट ऑफ साधारणतः मागच्या वर्षी 5200 समथिंग वॅकन्सीज होत्या तर कट ऑफ किती होता? 49. किती होता? 49. मग आता यावर्षी 7365 जागा आहे. किती आहे? 7365. कट ऑफ याच्यापेक्षा कितीतरी कमी येईल. कट ऑफ साधारणतः मी सांगतो आता कसं आहे, हे प्रिडिक्शन आहे. काय प्रिडिक्शन आहे? तेवढंच असेल असं नाहीये. साधारणतः कट ऑफ जो आहे तो 45 to 50 मार्कापर्यंत कट ऑफ असेल. ओके, जनरल, ईडब्ल्यूएस नंतर ओबीसी या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 45 ते 50 मार्क ज्याला मिळतील तो आयबीपीएस पीओच्या मेन्ससाठी इलिजिबल ठरेल. कारण मागच्या वर्षी जर कंपॅरिझन केलं आपण, मागच्या 5200 समथिंग वॅकन्सीज होत्या आणि 49 कट ऑफ होता 49. यावर्षी 7365 वॅकन्सीज आहे, त्यामुळे कट ऑफ त्याच्यापेक्षा कमीच येणार आहे. साधारणतः 45 समथिंग 45 to 50 कट ऑफ असणार आहे. याच्यापेक्षा 2-3 मार्क वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो. 45 पेक्षा 2-3 मार्क कमी पण होऊ शकतो आणि 50 पेक्षा 1-2 मार्क वाढू पण शकतो आणि यांच्या मिडल पण येऊ शकतो. काय हे प्रिडिक्शन आहे, भविष्यवाणी आहे. असंच असेल असं नाहीये. काय आपल्या रिजनिंगच्या भाषेमध्ये शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे. नाहीतर उद्या म्हणायचं सर तुम्ही एवढं म्हटलं होतं आणि याच्यापेक्षा जास्त गेला, असं कसं काय? बरोबर आहे की नाही? हे काय भविष्यवाणी आहे, एवढा असू शकतो. आपण मागच्या वर्षाला बेस धरलं आणि त्याच्यानुसार आपण काय करतोय हे प्रिडिक्शन करतोय विद्यार्थी मित्रांनो. मग आता उद्याच्या पेपरला सामोरं जाताना हाय प्रायोरिटी लेवलचे टॉपिक कोणकोणते? रिजनिंग मध्ये जर विचार केला तर पझल आणि सिटिंग अरेंजमेंटला वेटेज जास्त असणार आहे या ठिकाणी. ओके, साधारणतः 18 ते 20 मार्क याच्यावर असणार आहे. नंतर सिलॉग, इनइक्वालिटी, कोडिंग डिकोडिंग, नंतर मिसलेनियस हे टॉपिक त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. नंतर ब्लड रिलेशन, डिस्टन्स डायरेक्शन, अल्फान्यूमेरिक सिरीज, नंतर जे काही टॉपिक्स आहे हे टॉपिक त्या ठिकाणी विचारले जाईल. क्वांट मध्ये जर विचार केलं तर हाय प्रायोरिटी टॉपिक आहे DI, याला जास्त वेटेज असणार आहे. नंतर याच्यानंतर नंबर सिरीज असेल, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, सिम्प्लिफिकेशन असेल. ओके, हे टॉपिक सुद्धा परीक्षेला विचारण्यात जाणार आहे. क्वांटिटी 1, क्वांटिटी 2. क्लिअर आहे. नंतर इंग्लिश लँग्वेजचा जर विचार केला तर हाय प्रायोरिटी टॉपिक जे आहे रीडिंग कॉम्प्रेन्शन आणि क्लोज टेस्ट. ओके, पण याच्या सोबतच एरर डिटेक्शन असेल, रिअरेंजमेंट वर्ड स्वॅप असेल, पिलर्स असेल, पॅराजम्बल्स असेल, नंतर वर्ड स्वॅप असेल, हे सगळे टॉपिक या ठिकाणी विचारले जाणार आहे. ठीक आहे. मग आता सॉल्व्ह करत असताना तुम्हाला सोप्याकडून अवघडाकडे जायचंय, अवघडाकडून सोप्याकडे जायचं नाहीये, हे लक्षात घ्या. ओके, तिथं तुम्हाला कोणाला काय म्हणतात
काय म्हणतात त्याला, तुम्ही तिथे त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणाला इम्प्रेस करायचं नाहीये, आपल्याला परीक्षा पास करायची आहे. तुम्हाला अवघड किती सॉल्व्ह करतो ते साकारच्या लायब्ररीमध्येच सॉल्व्ह कर. तिथे गेल्यानंतर काय कर, स्मार्ट वर्क कर, हे लक्षात घे. ओके, चला पुढे. आता पझल आणि सिटिंग अरेंजमेंटचं प्रायोरिटी साधारणतः माझ्या याच्यानुसार उद्याच्या पेपरमध्ये 22 आणि 23 ऑगस्टच्या पेपरमध्ये साधारणतः 18 ते 25 आपण या ठिकाणी दिलं, परंतु याचं वेटेज जे आहे 18 ते 20 असेल. क्लिअर आहे. याला आपण 3 स्टार म्हणू. नंतर सिलॉग जे आहे साधारणतः 3 ते 4 वनली अँड वनली ऑफ युअर जास्त फोकस असेल. एन्युक्लिडी जे आहे या ठिकाणी लिंक बेस किंवा कॉमा बेस विचारलं जाऊ शकतं. कोडिंग डिकोडिंग जे आहे चायनीज कोडिंग डिकोडिंग आवडता पॅटर्न आहे IBPS वाल्यांचा, हा विचारला जाऊ शकतो. डायरेक्शन सेन्स जे आहे साधारणतः 2 ते 3 मार्काला. नंतर ब्लड रिलेशन 0 ते 3 मार्कला. नंतर ऑर्डर रँकिंग पण विचारलं जाऊ शकतो 1 to 3. नंतर अल्फान्यूमेरिक सिरीज जे आहे साधारणतः 0 to 3 आणि मिसलेनियस जे आहे 1 ते 3 मार्काला या ठिकाणी विचारले जातात. ओके, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट जे आहे हे जे आहे तुमचा रिझल्ट राहणार आहे. ओके, हे जे आहे तुम्हाला अटेम्प्ट करता आले तर चांगला स्कोर जो आहे तो रिजनिंग मध्ये तुम्हाला घेता येणार आहे. पण हे टॉपिक तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये दिसतील. परीक्षा झाल्यानंतर तुम्ही मला सांगा की हे टॉपिक आले होते म्हणून. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, सामोरं जायचंय. पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मध्ये स्टक व्हायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नाही जमत हात जोड पुढे चाल, पुढचे क्वेश्चन तुझी वाट बघतायत, विनाकारण थांबू नको. क्लिअर आहे. त्यांनी अगोदरच सांगितलेलं असतं परीक्षेच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन असतात त्याच्यावर काय सांगितलं असतं, डू नॉट स्पेंड टू मच टाइम ऑन स्पेसिफिक क्वेश्चन्स असं ऑलरेडी सांगितलेलं असतं. त्यामुळे ते वाचून घ्यायचं आणि पुढे जायचं. क्लिअर आहे. ते लक्षात ठेवायचं, आपल्याला सांगितलेलं असतं. क्लिअर आहे. चला पुढे. आता मॅथ्स मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे वेटेज तुम्हाला DI आणि केसलेट DI वर जो आहे तो जास्त बरा असेल IBPS POच्या प्रीच्या एक्झामचा. मग 10 ते 15 मार्काला तुम्हाला इथे DI ला. नंतर अरिथमॅटिक जे आहे कमर्शियल मॅथ जे आहे 10 ते 11 मार्काला. नंबर सिरीज येणार आहे 4 ते 5 मार्काला. अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन 4 ते 5 मार्काला असणार आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन 3 ते 4 मार्काला. नंतर क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 जे आहे कंपॅरिझन 3 ते 5 आणि सिम्प्लिफिकेशन मी या ठिकाणी टाकलं नाही. साधारणतः डेटा सफिशियन्सी येऊ शकतं समजा 3 मार्काला, पण सिम्प्लिफिकेशन सुद्धा येऊ शकतं. जर अप्रोक्सिमेशन कॅल्क्युलेशन विचारलं नाहीये तर सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी विचारलं जाईल, हे लक्षात घ्या. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीचा हा पेपर जो आहे या ठिकाणी असणार आहे. तर पर्सेंटेज, टाइम अँड वर्क, रेशिओ प्रोपोर्शन, टाइम स्पीड डिस्टन्स, नंतर अवरेज, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस, मिक्सचर, अलिगेशन हे कमर्शियल मॅथ्स मध्ये विचारलं जाईल. अरिथमॅटिक टॉपिक जे आहे हे याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन असतील 10 ते 11. पण मेन जो काही टॉपिक आहे तो आहे कोणता, DI. रिडिंगचा जर विचार इंग्लिशचा जर विचार केला तर इंग्लिशमध्ये रिडिंग कॉम्प्रेशनला हाय वेटेज असणार आहे. एक्सपेक्टेड क्वेश्चन उद्याच्या पेपरमध्ये 8 ते 10. नंतर क्लोज टेस्ट जे आहे साधारणतः 5 ते 6. नंतर एरर डिटेक्शन 3 ते 5 मार्काला. नंतर वर्ड स्वॅप 3 ते 5 मार्काला. पॅरा आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणजे याला पॅराजम्बल म्हटलं जातं 3 ते 5 मार्काला. फिलर्स जे आहे 2 ते 5 मार्काला येऊ शकतं. हा एक्सपेक्टेड पॅटर्न मी सांगतोय तुम्हाला. नंतर फ्रेज लिपरेशन 1 to 4. नंतर मॅच द कॉलम 0 to 3 आणि वोकॅबवर तुम्हाला 1 ते 3 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीनं जो आहे तो उद्याचा इंग्लिशचा पेपर जो आहे तो असू शकतो आणि परवाचा सुद्धा याच पद्धतीने असू शकतो. याच्यामध्ये जास्त काही चेंजेस होणार नाही. मॅथचा अशा पद्धतीने असेल. नंतर रिजनिंगचा जो आहे अशा पद्धतीने पेपर असू शकतो. हे एक्सपेक्टेड क्वेश्चन मी जे आहे तुमच्या समोर मांडलेले विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. तर ही झाली उद्याच्या IBPS POच्या स्ट्रॅटेजी जी आहे POच्या प्रीची. लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी जी आहे तुमच्या समोर मी या ठिकाणी मांडलेली विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने तुम्ही फॉलो करा. व्यवस्थित लेक्चर बघा आणि उद्या जाताना कॉन्फिडन्सनं जा. समोर पेपरला जात असताना आपण जे काही समजा नवीन विद्यार्थी आहे आपल्या बँकिंगची प्रिपरेशन करण्यासाठी, ज्यांनी IBPS PO SBI क्लर्कचा किंवा IBPS क्लर्कचा फॉर्म भरलेला आहे आणि प्रिपरेशनच्या फेजमध्ये त्यांना यायचंय, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 25 ऑगस्ट पासून बॅच चालू करतोय आफ्टरनूनची. हिचा टाइम जो आहे तो 11:30 ते 4 असेल. तुम्ही साखर एज्युकेशनला व्हिजिट द्यायची आहे, या ठिकाणी इन्क्वायरी करायची आहे आणि जे काही तुम्हाला 2-4 दिवस डेमो लेक्चर फ्री असेल ते डेमो लेक्चर तुम्ही अटेंड करायचे. नंतर आपलं युट्यूब चॅनलला जे काही विद्यार्थी समजा नवीन असतील ते लेक्चर बघतायत. आता कालच मी बघितलं जवळपास आपलं SBI क्लर्कचा फॉर्म कसा भरावा या बाबतीत जवळपास 1200 लोकांनी व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये साखरचे लोक जे आहे सबस्क्रायबर लोक फार कमी आहे. जवळपास 800 ते 900 विद्यार्थी जे आहे ते नॉन सबस्क्रायबर आहे. जे नॉन सबस्क्रायबर विद्यार्थी आपला व्हिडिओ जास्त बघतायत, तर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी काय करायचंय, आमचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचंय.
म्हणजे सबस्क्रायबर पेक्षा नॉन सबस्क्रायबर लोक जे आहे जास्तीत जास्त याला काय करतात, प्रतिसाद देत आहेत. ओके. नंतर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला तुम्हाला काय करायचंय, फॉलो करायचंय, साखर एज्युकेशन नाशिकला जॉईन व्हायचंय. नंतर आमचं युट्यूब आपलं काय म्हणतात त्याला इंस्टाग्राम आहे. या इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा तुम्ही काय करायचं, फॉलो करायचं. इन्फोग्राफिकच्या माध्यमातून आम्ही इन्फॉर्मेशन देत असतो विद्यार्थ्यापर्यंत. क्लिअर आहे. आजचं लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी जे आहे ते लेक्चर कसं वाटलं आम्हाला या ठिकाणी तुमचा रिस्पॉन्स जो आहे लाईकच्या आणि कमेंटच्या माध्यमातून पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला अप्रिशिएट केलं पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी ज्या अनेक आम्हाला ज्या ज्या काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी करता येईल त्या करू. त्यासाठी तुम्ही लाईक आणि कमेंट नक्की करायचे. आणि जे काही विद्यार्थी समजा प्रिपरेशन पेस मध्ये आहेत त्यांच्यापर्यंत हे लेक्चर तुम्हाला काय करायचे, फॉरवर्ड करायचे विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा उद्याच्या आणि परवाच्या पेपरसाठी पुन्हा ऑल द बेस्ट, शुभेच्छा.